नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे. कारण मित्रांनो, बरीच मुलं मी बघत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ते फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांच्या पाठीमागे लागलेले असतात. कारण त्यांना माहीतच नसतं की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याच जागा निघत असतात आणि त्या सेंट्रल गव्हर्नमेंट मधल्या नोकऱ्या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा म्हणजे कितीतरी पटीनं चांगल्या असतात आणि तिकडं मुलांचा जो काही स्कोर आहे तो कमी येतो, मेरिट लिस्ट सुद्धा कमी लागत असते. तर मित्रांनो, आज आपण अशाच एकदम स्पेशल जे काही म्हणजे जागा आहेत त्या जागेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एस-एस-बी कॉन्स्टेबल भरती 2026 म्हणजे सशस्त्र सीमा बल कॉन्स्टेबल भरती 2026 याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम काय असेल, त्याचं शिक्षण, वय, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणती पोस्ट आहेत, हे संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जे पण काही मित्र तुमचे म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत किंवा त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीबद्दल काहीच माहिती नाहीये, तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्ही पाहून घ्या. टोटल जागा आहेत 827 जागा. पदाचे नाव आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगितले मगाशी पदाचे नाव एस-एस-बी कॉन्स्टेबल भरती. आता नेमका म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. जो चार्ट आहे मित्रांनो सगळ्यात खाली आहे. मी सुरुवातीला तुम्हाला तो चार्ट दाखवतो, नंतर याची आपण शैक्षणिक पात्रता वगैरे संपूर्ण पाहूया. आता पहा मित्रांनो, इथे चार्ट हे पहा. आता जो हा चार्ट आहे याच्यामध्ये पद क्रमांक दिलेले आहे, पदाचे नाव आहे आणि एकूण पदसंख्या आहे. 1 नंबरला दिलेला आहे कॉन्स्टेबल व्हेटरनरी, याची पदसंख्या आहे 35. 2 नंबरला आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर, याची पदसंख्या 553 आहे. मित्रांनो, यांचं शिक्षण आपण वरती दिलेलं आहे, ते संपूर्ण शिक्षण पण मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. पहिला कोणकोणती पदं आहेत हे आपण पाहून घेऊया. 3 नंबरला दिलेला आहे कॉन्स्टेबल गार्डनर, याच्या जागा आहेत 41. 4 नंबरला आहे कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर, याच्या जागा मित्रांनो 5 आहेत. 5 नंबरला आहे कॉन्स्टेबल कॉबलर, 25 जागा आहेत. 6 नंबरला कॉन्स्टेबल टेलर, याला मित्रांनो 41 जागा आहेत. 7 नंबरला कॉन्स्टेबल वॉशरमन आहे, 74 जागा. 8 नंबरला कॉन्स्टेबल बार्बर आहे, याला 43 जागा आहेत. पुढे मित्रांनो 9 नंबरला आहे कॉन्स्टेबल वेटर, याला 3 जागा आहेत. 10 नंबरला आहे कॉन्स्टेबल कारपेंटर, याच्या एकूण 7 जागा आहेत. आणि 11 नंबरला दिलेला आहे कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डरली, याची फक्त 1 जागा आहे. असे मिळून एकूण टोटल 827 जागांसाठी मित्रांनो ही एस-एस-बी ची भरती निघालेली आहे. आता यामध्ये आपण यांचं शिक्षण काय आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं शैक्षणिक पात्रता काय लागतंय किंवा अनुभव लागतंय का नाही. आता जे ड्रायव्हर पद आहे त्या ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला म्हणजे कसल्या पद्धतीचं लायसन लागणार ते हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे मित्रांनो. आता पहा, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. 1 नंबरचा जो पद क्रमांक आहे 10वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव आहे, जो 1 नंबरचा पद आहे त्याच्यासाठी. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ थोडासा मध्ये पॉज करून पण बघू शकता, कारण खाली चार्ट दिलेला आहे, त्या चार्ट मध्ये तुम्हाला जाऊन तुम्हाला बघायचं आहे ते. आता पद क्रमांक 2 साठी बघा, 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना. आता हे जर दाखवायचं झालं तर मित्रांनो 2 नंबरचं कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, याच्यामध्ये तब्बल 553 जागा फक्त ड्रायव्हर साठी दिलेला आहे. जेवढे पण काही आपले बंधू आहेत जे सरकारी नोकरीच्या शोधात असतात आणि जे ऑलरेडी ड्रायव्हर आहेत, हेवी ड्रायव्हिंग करतात, तर मित्रांनो तुमच्यासाठी ही जबरदस्त संधी आहे. तुम्ही आवर्जून फॉर्म भरलं पाहिजे. शिक्षण पण जास्त नाहीये, तुमच्याकडे फक्त अवजड वाहन चालकचा परवाना असणं आवश्यक आहे, फक्त 10वी पास असायला पाहिजे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पद क्रमांक 3 ते 10. आता मित्रांनो, पद क्रमांक 3 ते 10 साठी काय आहे, शिक्षण 10वी उत्तीर्ण आणि 2 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI कोर्स प्लस 1 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा, म्हणजे डिप्लोमा पण कंप्लीट झालेले पण संबंधित ITI मध्येच डिप्लोमा तुमचा कंप्लीट असायला हवं, तर तुम्ही याच्यासाठी अपियर ठरता. तर आता पुढचा आहे 4 नंबरचं मित्रांनो, पद क्रमांक 11 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन्स किंवा रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया कडील प्रथमोपचार फर्स्ट एड म्हणतात प्रमाणपत्र अभ्यासक्रम. पुढे 3 नंबर म्हणजे त्याच्यातलंच आहे, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये नर्सिंग ऑर्डरली म्हणून किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, हे तुम्हाला मी शैक्षणिक पात्रता सांगितली किंवा त्याला अनुभव काय लागतंय, तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे कोणते प्रमाणपत्र लागतात, काय लायसन लागतं, हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आहे
तुम्हाला आता वय किती लागणार आहे? जो तुम्ही अर्ज SSB साठी अप्लाय करणार आहे त्यासाठी तुमचं वय असणार आहे मित्रांनो 19 एप्रिल 2026 रोजी SC ST यासाठी 5 वर्ष वयामध्ये सूट असणार आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे. म्हणजेच पद क्रमांक 1, 2 आणि 11 साठी वय वर्ष तुमचं कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 27 वर्षाच्या आतमधीलच जे पण काही उमेदवार आहेत ते या पदासाठी फॉर्म भरू शकता. पद क्रमांक 3 ते 9 यासाठी 18 ते 23 वर्ष, पद क्रमांक 10 साठी 18 ते 25 वर्ष. मित्रांनो ही अशा पद्धतीने तुमची वयाची मर्यादा आहे. यामध्ये तुमच्या कास्टनुसार तुम्हाला SC ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे. जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या म्हणजे कास्टचा तुम्ही फायदा घेऊ शकता. पुढे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत, म्हणजेच या पदासाठी संपूर्ण भारतामधून म्हणजे आता आपल्या भारतामध्ये जेवढे पण काही राज्य आहेत त्या संपूर्ण राज्य मित्रांनो तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. कारण की हे मर्यादित नाहीये मित्रांनो, संपूर्ण भारतासाठी आहे. आता पुढे पहा फीज किती आहे. जनरल OBC आणि EWS साठी फक्त 100 रुपये फी आहे. SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन महिला यांसाठी फी नाहीये मित्रांनो कोणत्याही प्रकारची. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पण काही नोकऱ्या असतात किंवा जे पण काही फॉर्म निघालेले असतात यांना मित्रांनो फार कमी फी असते आणि स्टेट गव्हर्नमेंटला कसं असतं फी भरपूर असते 500, 1000, 1200, 1500च्या आसपास फी असते. त्यामुळे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा पण भरपूर चांगल्या असतात आणि तिकडे स्पर्धा सुद्धा कमी असते आणि सिलेक्शनचं जे काही रेशो आहे तो पण सगळ्यात चांगल्या पद्धतीनं असतं. त्यामुळं तुम्ही आवर्जून या पदांकडे लक्ष द्या आणि मगाशीच म्हटलं ज्याची 10वी कंप्लीट आहे आणि ज्याच्याकडे अवजड वाहन चालक परवाना आहे त्यांनी तर मित्रांनो कारण की तुम्हाला जवळपास 500 प्लस जागा आहेत. तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरलं तर सगळ्यात बेटर राहील. पुढे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. महत्वाच्या तारखा आहे मित्रांनो, महत्वाच्या तारखाकडे लक्ष द्या. ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ही 20 एप्रिल 2026 आहे. म्हणजेच तुम्हाला पुढचं म्हणजे एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्याच्या 20 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो चान्स आहे. त्यामुळं जे पण काही उमेदवार आहेत, ज्या पण काही महिला आहेत, ज्यांचं पण शैक्षणिक पात्रता चांगल्या पद्धतीने बसत असेल तर त्यांनी आवर्जून या पदाकडे लक्ष द्या आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा आणि आपली एक जागा निश्चित करा. परीक्षा नंतर कळविण्यात येईल मित्रांनो. याचे जे काही अपडेट येईल तुम्ही आपला जो काही युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही कनेक्ट राहा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा मित्रांनो. वेळोवेळी मी या पदाचे जे पण काही जागा निघतील, जे पण काही अपडेट येतील मी संपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरच देणार आहे. तसंच मित्रांनो आपला कोच भीम सर नावाचा एक इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला याची म्हणजे शॉर्टमध्ये माहिती देत असतो. जेवढे पण काही आता मित्र आहेत आता सध्या युट्यूबचे आपले सबस्क्रायबर तुम्ही आवर्जून कोच भीम सर इंस्टाला आपला ID चेक करा. त्या ठिकाणी पण तुम्हाला भरपूर असा म्हणजे महत्वाचा साठा भेटणार आहे, माहितीचा खजिना भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो मला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला तर तुमचा फायदाच होणार आहे आणि मी तुम्हाला म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळं आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि तुमच्या मनात जर या माहितीबद्दल किंवा या पदाबद्दल जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. मी प्रत्येक कमेंट्सचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.